नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की येत्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारात या ठिकाणी किती वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा 4600 ते 4800 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 15 दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव आपल्याला जशास तसा दिसत आहे, कारण ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन ऐतिहासिक स्तरावरती पोहोचणार आहे आणि यामुळे संपूर्ण वर्षभर आता जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एका टाईट रेंज मध्ये राहणार आहे। यामुळे त्या 15 दिवसाचा ज्यावेळी आपण या ठिकाणी विचार करत आहोत तर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारभावांमुळेच या ठिकाणी निश्चित होत असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। हा खालच्या स्तरावरून काही प्रमाणात सपोर्ट दिसू शकतो, त्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारात येत्या 15 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात 100 रुपयाची जास्तीत जास्त तेजी येऊ शकते आणि येत्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4600 ते 4900 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सध्या 5000 पार जाण्याची शक्यता कमीत कमी येत्या 15 दिवसात दिसत नाही, पण अनुकूल परिस्थिती आली आणि येत्या 15 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जर चुकून 5000 पार झालाच तर या ठिकाणी आपण मागे पुढे बघू नका, तिथं कमीत कमी 25% सोयाबीन विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल या ठिकाणी आपल्या सर्वांना 100% फायदा। तर भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। YouTubeवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।